कालच्या प्रकरणामध्ये आपण तपस्वी आणि भिक्खू याच्यामधला फरक बघितला होता की तपस्वी आणि भिक्खू मध्ये काय फरक आहे। बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिताना पहिलंच त्यांनी उद्घृत केलं होतं की भगवान बुद्धाचं लिटरेचर म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म एखाद्या सागरासारखा महान आहे आणि म्हणून तो एका जन्मात एका माणसाला वाचणं किंवा आत्मसात करणं शक्य नाही। आणि भारतामधून लयाला गेलेल्या धम्माचं पुनरुज्जीवन मी केलंय आणि म्हणून इथल्या बुद्धाच्या पुढे की कुठला तरी एखादा असा ग्रंथ असावा की त्याच्यामध्ये सगळा बुद्धाचा सार असावा। म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला आणि म्हणून याच्यामध्ये जवळजवळ बौद्धाचं सर्व बुद्ध धम्माचे सार कसे येतील म्हणून त्यांनी असा प्रयत्न केलेला आहे। म्हणून सगळा त्रिपिटक शक्य नव्हतं म्हणून त्यांनी थोडे थोडे प्रकरण काही घेतले आणि त्यांनी स्वतःच्या काही व्याख्या केल्या आणि म्हणून त्यांनी त्याच्यातलं कंपॅरिझन म्हणजे दोघांची तुलना करायची की दुसरा धर्म आहे आणि त्याच्यामधले उपाध्याय पुरोहित, कारण भिक्षूला पॅरेलल दुसऱ्या धर्मामध्ये काय आहे तर त्यांच्याकडे साधू आहे, संत आहेत, तपस्वी आहेत, मुसलमानामध्ये मुल्ला आहेत, मौलवी आहेत, ख्रिश्चनामध्ये पाद्री आहेत, फादर्स आहेत। आणि म्हणून त्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी भिक्षूची आणि त्या लोकांची तुलना केलेली आहे आणि तेही बुद्धाच्या शब्दामध्ये केलेली की बाबासाहेबांनी स्वतःचे काही जास्त हे लावलेले नाही की त्यावेळेस बुद्धांनीच, कारण हे तपस्व्याचं प्रकरण घेतानाही तिथल्या निग्रोध प्रवृत्तकांनी विचारलेल्या प्रश्नाला बुद्धांनी दिलेली ती उत्तर आहेत की तपस्व्यामध्ये आणि भिक्षूमध्ये काय फरक आहे। आज आपण प्रकरण बघणार आहोत की भिक्खू आणि ब्राह्मण, की भिक्खू आणि ब्राह्मणामध्ये काही फरक आहे का। आता आपल्याला हे प्रकरण समजायला काही अडचण येणार नाही कारण आपल्या पुढे जवळजवळ, कारण तपस्वी एखाद्या वेळेस त्या जमान्यातले तपस्वी वेगळे होते, आताचे तपस्वी वेगळे आहेत। कारण आताचे तपस्वी आपण बघितले तर तुमच्या पुढे कोण कोण येतील, आसाराम बापू येतील, रामदेव बाबा येतील, अजून कोणी कोणी हे साधू येतील ना। त्यांच्या वेळेचे तपस्वी वेगळे होते, त्यावेळेस अनार कलाम होते, वेगवेगळे होते, केस कंबली होता, संजय सुत होते, म्हणजे बुद्धाच्या वेळेचे तपस्वी वेगळे होते, आताचे तपस्वी वेगळे आहेत। पण त्यावेळेचा भिक्खू आणि त्यावेळेचा ब्राह्मण आणि आताचा ब्राह्मण आणि आताचा भिक्षू मला वाटते जवळजवळ सारखेच आहेत। म्हणून हे प्रकरण समजायला आपल्याला काही अवघड जाणार नाही। कारण म्हणून बाबासाहेबांनी ते प्रकरण लिहिलं, कारण भगवान बुद्धाच्या काळामध्येही ब्राह्मण होते, ब्राह्मणामध्ये, आणि म्हणून बराचसा आक्षेप घेतला जातो आपल्यावरती की भगवान बुद्धांनी जर धम्मपदामध्ये बघितलं तुम्ही तर ब्राह्मणोवग्ग हा एक मोठं प्रकरणच आहे धम्मपदामध्ये। आणि त्याच्यामध्ये भगवान बुद्धाने ब्राह्मण कोणाला म्हणायचंय ते एक मोठं प्रकरण दिलेलं आहे धम्मपदामध्ये की ब्राह्मण ते कोणाला म्हणतात। आता इकडे ब्राह्मणाचा अर्थ लोक पंडित करतात, त्या पंडिताचा बी अर्थ बुद्धाने सांगितलेला। तुम्ही पंडित जर घेतलं तर पंडित त्याला म्हणायचं म्हणून सांगितलं बुद्धाने की ज्याला 5 विद्यामध्ये तो पारंगत आहे, वेदामध्ये नाही, विद्या याच्यामध्येच घोळ झालेला आहे। पारंगत म्हणताना भगवान बुद्धांनी 5 विद्या सांगितला आणि त्यांनी 5 वेद करून टाकले, 4 वेद केले। विद्या कुठल्या असतात की भाषा, अर्थ, व्याकरण, तर्कशास्त्र, याच्यामध्ये जो पंडित आहे, जो पारंगत आहे त्याला पंडित म्हटल्या गेलं। मग त्याचा जातीशी काही संबंध आहे का? नाही, जातीशी काहीही संबंध नव्हता। परंतु नंतर पुढे त्याचं विकृतीकरण होऊन की ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण झाला। म्हणून बाबासाहेबांनी हे प्रकरण घेतलं तर बघूया त्यावेळेस भगवान बुद्ध ब्राह्मण आणि भिक्खू मध्ये काय फरक करतात ते। भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच काय या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे। ह्या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही, ती सर्वत्र विखुरलेली आहे। परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने असा देता येईल। ब्राह्मण हा पुरोहित असतो, जन्म, विवाह आणि मृत्यू याचे अनुवंशिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे। माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्याचे विधीपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे। या कल्पनामुळे, त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरतात। ब्राह्मणाचं काम काय आहे?
तर ब्राह्मणाचं कार्य शक्यतो तुम्ही जर गावाकडे गेलं तर आजही लोक ब्राह्मणाकडे समजा मुलगा झाला की त्याला विचारायला जातं त्याचं नाव काय ठेवायचं. आता गोष्ट अशी असते की आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतात, फक्त त्याचं नावच ठेवतात. नावामध्ये खूप मोठा तर्क आहे. मनुस्मृतीने नाव ठेवण्याच्या पण ब्राह्मणाला आज्ञा केलेल्या आहेत. नावं कशी ठेवायची? जर ब्राह्मणाच्या घरी मूल जन्माला आलं तर त्याचं नाव कसं ठेवायचं? ज्ञानवर्धक ठेवायचं. म्हणजे ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर अशा प्रकारचं नाव कोणाचं असतंय? ब्राह्मणाचं. जर क्षत्रियाच्या घरात मुलगा पैदा झाला तर नाव काय ठेवायचं? महाराणा, प्रताप, म्हणजे शौर्य विषय. क्षत्रियाची नावं कशी ठेवायची? शौर्य विषय. तर वैश्याची नावं व्यापार विषय, की जिथे व्यवसायाला समोर आहेत, म्हणून त्यांच्यात ती नावं अशी ठेवल्या जातात की जी व्यापाराला उद्योग आहे. पण शूद्रामध्ये नावं कशी ठेवायची? निंदाजनक. मग कसं नाव असतात शूद्राची? धोंड्या, कोंड्या, उकांड्या, आहे की नाही, की जी निंदा. म्हणजे त्या शास्त्रामध्ये, म्हणजे ब्राह्मणाचं काम काय होतं? तर नाव ठेवणं, नाव ठेवण्याचा विधी करणं, पूजापाठी करणं, आणि कुठल्या तरी, कारण का आलं होतं हे? कारण त्या धर्मातली संकल्पना आत्मा आणि पुनर्जन्म होता आणि पाप चिटकलेलं असलं, म्हणून ब्राह्मणाला बोलवून पाप क्षालन करायचं हे ब्राह्मणाचं काम होतं. नाव ठेवणं, मंत्र म्हणणे, आणि तेव्हा आजही तिथे म्हटलं जातं. कारण ब्राह्मणाला काय म्हटलं गेलंय हिंदू धर्मामध्ये? पृथ्वीवरचे भूदेव म्हटलं जातं. की पृथ्वीवर कोण आहेत? तर पृथ्वीचे देव. कारण देव कोणाच्या अधीन आहेत? मंत्राच्या. मंत्र म्हटल्याशिवाय देव काही पावत नाही. आणि मंत्र कोणाच्या अधीन आहेत? ब्राह्मणाच्या. म्हणजे ऑटोमॅटिक देव कोणाच्या अधीन येतो? ब्राह्मणाच्या. कारण मंत्र म्हणणं हे ब्राह्मणाला साध्य आहे, कारण त्यावेळेस शिकायची परमिशन कोणालाच नव्हती. म्हणून ब्राह्मणाचे ही कामं होती की त्यांनी मंत्र म्हणायचे, नाव ठेवायचे आणि पूजाविधी करायचं, हे ब्राह्मणाचं काम आहे. आजही तेच करतात. आजही तुम्ही जर गेलात तर त्यांचा कुठलाही कार्यक्रम सत्यनारायणाची पूजा घातल्याशिवाय होत नाही. आणि सत्यनारायणाला ब्राह्मणाशिवाय काही सत्यनारायण पावत नाही. आता कधी कधी ते लोकही टीका करतात की तुमच्या इथे जर तुम्हाला परित्राण पाठ करायचं तर भिक्षू लागतो, आहे की नाही? कम्पेअर करतात ना ते. मग भिक्षू आणि ब्राह्मणामध्ये काय फरक आहे की नाही? आज आम्ही काय करतो की आमच्या इथे जर समजा आम्हाला स्मृतिदिन करायचा असला तर भिक्षूला घेऊन येतो, तिकडे पित्र घालायचे असले की ब्राह्मणाला घेऊन येतात. बौद्धिक दृष्ट्या केलं काही फरक वाटतो का? नाही ना, काय नाही. कारण त्यांचा बाप जेवायला ब्राह्मण लागतो, तुमचा बाप जेवायला भिक्षू लागतो. काही फरक दिसतो का त्याच्यामध्ये? परंतु फरक आहे विधीमध्ये, आणि त्याच्यामध्ये फरक आहे की आपण जे करतो ते कर्मकांड नसतं. आपण केलेली ती एक पुण्यानुस्मरण. मागे मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगितला होता की नाव ठेवायला तुम्ही भिक्षूकडे जाता का? हल्ली हल्ली यायला लागलेत काही लोक, भिक्षूकडे देतात पोरगा हातात आणि भंतेजी याचं नाव ठेवा म्हणतात. अरे तुला पैदा करता येतं, नाव बी तूच ठेव ना, कशाला भिक्षूला विचारत बसतो, आहे की नाही? नाव ठेव. भिक्षूने ठेवल्याने तो काय पंडित होणार आहे का? परंतु आपण त्या प्रथामध्ये जातो. हा, त्याच्याकरता चांगले परित्राण करावा, त्याच्यावर संस्कार करावे. म्हणजे आईच्या गर्भाशयात असल्यापासून तिने विहारात जावं, भंतेजीचे प्रवचन ऐकावेत, चांगले चांगले ग्रंथ वाचावेत, ही गोष्ट ठीक आहे. परंतु भंतेजीनंच नाव ठेवलं पाहिजे कशाला? एखाद्या पुस्तकात बघावं बौद्ध धर्मामध्ये कुठले कुठले नाव पाहिजे ते आपणच करावे, ठेवावं नाव. जशी म्हणजे ती प्रथा ब्राह्मणाने नाव ठेवायचं. कारण त्यांच्यामध्ये काय होतं की तिथे जात ओळखण्याकरता ब्राह्मण नाव ठेवत होता. तुमच्या माहितीकरता सांगतो की आपल्या महारामध्ये महार ओळखण्याकरता झाडू बिडू तर होताच पाठीला आणि याला, पण तेही नसतील, कारण ते पेशवाईमध्ये होते. पेशवाई सोडून जर तुम्ही दुसऱ्या समजा मध्य प्रदेश याच्यात गेलात तर तिथे महाराच्या कंपल्सरी गळ्यात काळा दोरा बांधलेला असावा, कारण ती जातीची ओळख होती. जात ओळखल्या जावी, आणि म्हणून नावातूनही तुम्हाला जात ओळखल्या जावे. आजही तुम्ही जर युपी, महाराष्ट्रामध्ये आधुनिक महाराष्ट्र होता, महाराष्ट्रामध्ये संत निर्माण झाले म्हणून ती प्रथा लवकर बुडाली. पण आजही तुम्ही युपी बिहारला गेलात तर तुमच्या नावावरूनच जात ओळखल्या जाते. तिकडे जर सिंग म्हटलं की तो ठाकूर आहे की नाही? दुबे, चौबे ते म्हटले की ब्राह्मण आहे. जयस्वार म्हटला की चंबार आहे, ज्याला चमार म्हणतात तिकडे. म्हणून ही जातीवरनं, नावावरनं जात
ओळखल्या जाते. आणि कोण देत होते नाव तुम्हाला? त्यावेळेचे ब्राह्मण देत होते. आणि म्हणून शूद्राच्या घरी जर मुलगा पैदा झाला आणि बाई जर त्याला विचारायला गेली की काय नाव ठेवू, तर तो ब्राह्मण काहीच बघत नव्हता, सरळ सांगत होता ठेव बुद्धूराम. म्हणजे शूद्राच्या घरात झाला तर निंदाजनक नाव ठेवायचं. हे ब्राह्मणाची पुरोहितशाही होती. आणि म्हणून ब्राह्मण आणि भिक्षूमध्ये या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे. उलट पक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावर विश्वास ठेवित नाही. ह्यामुळे संस्काराचे कारण उरत नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. कारण तिकडे कसं पाप आणि पुण्य आहे, म्हणून ब्राह्मण लागतो, कारण त्यांनी मंत्र म्हटले पाहिजे. इकडे बौद्ध धर्मात पाप आणि ही संकल्पनाच नाकारलेली आहे. इकडे कुशल कर्म आणि अकुशल कर्म आहे. आणि कुठलंही पाप आम्हाला गंगेच्या पाण्यात आंघोळ केल्याने जाते का? नाही. बौद्ध धर्मामध्ये तुमच्या आचरणाची शुद्धी सांगितली, तिकडे तुमच्या मंत्राची शुद्धी सांगितली. आणि म्हणून ब्राह्मणामध्ये आणि भिक्षूमध्ये हा भेद आहे. कारण भिक्खू हा कुठलेही मंत्र उच्चार करत नाही, तर भिक्खू तुम्हाला आचरण करायला सांगतो. ब्राह्मण हा सदोचित ब्राह्मणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने व पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही. आणि ब्राह्मण जातीत जन्माला येतो. तसा भिक्षू कुठल्या जातीत जन्माला येतो का? कारण भिक्षूला कुठलीही जात नाही. कारण भिक्षू हा तयार केला जातो, तर ब्राह्मण हा जन्माला येतो. आणि भिक्षू आणि ब्राह्मणामध्ये हा फरक आहे की भिक्षू निर्माण केल्या जातात, भिक्षूला बनवावं लागतं, तर ब्राह्मण हा जातीतच जन्माला येतो. म्हणून ब्राह्मण आणि भिक्षूमध्ये हा फरक आहे. ब्राह्मण सदोचित ब्राह्मणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने व पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही. ब्राह्मणाला एवढं पुण्यवान म्हटलं गेलं होतं की त्याने कुठलंही पाप केलं तरी त्याच्यावरती कुठलाही गुन्हा येत नव्हता. 1800 मला वाटतं काहीतरी 71 की 72 साली इंग्रजांनी पहिला समानतेचा कायदा केला की नाही तर तोपर्यंत ब्राह्मणाला, कारण म्हणत होते ब्राह्मण किती झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ होतात. म्हणून त्यावेळेच्या शिक्षा ही वर्णव्यवस्थेनुसार होत्या. ब्राह्मणाने जर कुठलाही मोठा गुन्हा केला तर त्याला मात्र देहांताची शिक्षा देण्यात येत नव्हती, कारण त्याला ब्रह्महत्या म्हटल्या जात होतं. पहिला गुन्हा कुणी केला? शिवाजी महाराजांनी ब्राह्मणाला मारून. तुमच्या माहिती करता सांगतो की आजही सगळे लोक रायगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची समाधी आहे, ती स्वतः शिवाजी महाराजांनीच बांधलेली आहे, पण तिथे 3 समाध्या आहेत. आणि यांचं आंदोलन काय आहे की अफजल खानाची समाधी हटवा. ऍक्च्युली यांना अफजल खानाची समाधी हटवायची नाही, तिथे 3 समाध्या आहेत. एक आहे अफजल खानाची, दुसरी आहे सय्यद बंडाची, आणि तिसरी आहे भास्कर कृष्णाजी कुलकर्णीची. कारण त्यावेळेस हा भास्कर कृष्णाजी अफजल खानाचा वकील होता. आणि तो जेव्हा पायथ्याशी शिवाजी महाराजा आणि अफजल खानाची भेट ठरली होती, जेव्हा 10 अंगरक्षक दोघांनी आणायचं, सैन्य आणायचं नाही, आणि दोघांनी 10 अंगरक्षक आणायचे, त्यावेळेस अफजल खानाच्या अंगरक्षकामध्ये हा कृष्णाजी भास्कर त्याचा वकील होता. जेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तेव्हा शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती वार करणारा कोण होता? कृष्णाजी भास्कर होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीने त्याचं मुंडकं उडवलं, आणि ती पहिली ब्राह्मणाची हत्या शिवाजी महाराजांनी केली. आणि तेव्हापासून मग शिवाजी महाराजांवर, काल मी सांगितलं ना, ते शिवाजी महाराजांचं नाव पण ठेवत नाहीत का? कारण पहिला मनुस्मृतीला जर विरोध कोणी केला असेल तर शिवाजी महाराजांनी केला. पहिली ब्राह्मणाची हत्या कोणी केली? शिवाजी महाराजांनी केली. त्याचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. ते नुसतं कृष्णाजी भास्कर लिहितात, कुठल्याही बखरीमध्ये आहे ना कृष्णाजी भास्कर, अण्णाजी दत्तो असं लिहितात, ते पुढचं नाव लिहित नाही, कारण त्या नावाने जात ओळखायला येते. आणि म्हणून इथे ब्राह्मणाचं जे काम होतं, तर ब्राह्मणाला कुठलीही शिक्षा होत नाही. कालच आपण बघितलं तशी भिक्षूला शिक्षा होत नाही का? जर भिक्षूनी गुन्हा केली तर धार्मिक लेवलवरती शिक्षा होते आणि व्यावहारिक लेवलवरती होते. त्यावेळेस त्याला व्यावहारिक लेवलवरती होत नव्हती आणि धार्मिक लेवलवरती होत नव्हती, कारण ब्राह्मणाने कुठलाही जरी गुन्हा केला तरी त्याला शिक्षेचेही प्रकार वेगवेगळे सांगितले होते. मनुस्मृतीमध्ये तर त्यांना नुसत्या
एकच सजेकरता जर शूद्राला फाशीची शिक्षा असेल तर ब्राह्मणाला फक्त खाली त्याला ताकीद देऊन सोडून देणे एवढी शिक्षा होते. म्हणजे किती अन्याय आहे. आणि म्हणून ब्राह्मण आणि भिक्षूमध्ये साम्य असूच शकत नाही, कारण भिक्षूला कुठल्याही गुन्ह्याची माफी नाहीये. भिक्षू हा जर गुन्हा केला तर त्याला शिक्षा ही केल्या जाते. ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. त्याच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते ती ही की त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी. आता इथं परत काय गोष्ट आहे की ब्राह्मणाला नैतिक जबाबदारी आहे का? भिक्षूला नैतिक जबाबदारी आहे. भिक्षूनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं चाललं पाहिजे. त्या दृष्टीने भिक्षूवरती तर आमच्या समाज एवढा जागृत आहे की बाकी सगळे कामं सोडून देतो, पण भिक्षूकडे बघत बसतो आता चालतो. परवालाच मी आता आमच्या 2 भिक्षूची जबाबदारी माझ्यावर आहे. एक 92 वर्षाचे आहे तर एक 87-88 वर्षाचे आहे. मग संध्याकाळच्या वेळेला त्यांना चहा पाणी द्यायला जावंच लागतं. मग मलाच दुकानावर जावं लागतं ना. मग तिकडून येणारी एक उपाशिका म्हणते तुम्ही कशाला दुकानावर जात असता? मग म्हणलं बाई कोणाला पाठवू, कारण त्यांना जर मला चहा बनवून द्यायचा तर दुकानावर मलाच गेलं पाहिजे ना दूध आणायला. म्हणजे आपल्याकडच्या भिक्षूकडे बघण्याच्या अपेक्षाही कशा असतात की भिक्षूनी दुकानात पण जाऊ नये. मग काय करावं भिक्षूनी? भिक्षू माणूसच आहे ना तुमच्यासारखा. भिक्षू काय भिक्षू तिथे विहारात बसून त्यांनी प्रार्थना केली तर दूध दुकानातून तिथपर्यंत येणार आहे का? जर मला त्या 2 म्हाताऱ्या भिक्षूची सेवा करायची तर मला गेलं पाहिजे. सांगण्याचा उद्देश असा आहे की नैतिक आणि व्यवहारिक जबाबदारी बघण्याकडे आमच्या समाजाचाही दृष्टिकोन आमच्याकडे. आणि आता कधी कधी आम्ही आतीच बघतो, कारण आम्हाला भिक्षूनी काहीही केलं चालत नाही. उत्तर प्रदेशातला योगी आदित्यनाथ तुम्हाला मुख्यमंत्री चालतो, पण आमच्या भिक्षूनी थोडस जरी काही म्हटलं की मग तुम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही कधी कधी अति हुशार झालो. म्हणून इथेही बाबासाहेब लिहितात आणि बुद्धही सांगतात की ब्राह्मणाला अशी कुठलीही त्याला नैतिकतेची काही घेणं देणं, त्याला फक्त विधी आला तेवढे संस्कृत मधले श्लोक आले की तो सत्यनारायणाची पूजा घालायला मोकळा. भिक्षूला तसं करता येईल का? नाही. भिक्षूला आचरणासहित, कारण भिक्षू जर तुमच्या घरी आला आणि तुम्हाला माहित झालं की भिक्षूने संध्याकाळी दारू पिली होती तर तुम्ही काय करसाल? बोलावसाल का त्याला? तुमचा समजता असा जमा होईल, म्हणतील पहिले याचं चिवर काढा, ते बाकीचा थेरो येऊ का नाही येऊ, पण पहिलं याला याचं चिवर काढा. रात्री आम्ही पाहिलं याला दारू पिताना, म्हणाल की नाही? म्हणजे नैतिकतेचा, कारण समाज सजग जरूर असावा. कारण समाज सजग असला तर त्या समाजाचा विकास होतो. कारण भिक्षूलाही, म्हणून मी मागेही सांगितलं नाही की भगवान बुद्धाने तुम्हाला 4 संघ का स्थापायला सांगितले होते? कारण एकमेकावरती तुमच्यावर लक्ष असावं, निरीक्षण असावं. म्हणून भिक्खुनीचा संघ, भिक्षूचा संघ, उपासकाचा संघ आणि उपासिकाचा संघ हे असे संघ निर्माण करायला सांगितले होते. कारण काय होतं, त्याच्यानी नैतिकता येते. जेव्हा उपासिका संघ स्थापन करतात तेव्हा त्यांना उपोषदाचं वृत्त देईल, तेव्हा त्यांच्यावरती नैतिक जबाबदारी येते. तशी ब्राह्मणात काही नैतिक जबाबदारी आहे का? काही जबाबदारी. तुम्ही नाशिकला जर कधी गेलात तर तिथे ब्राह्मणाचं असं एकदम दुकान लावल्यासारखेच बसलेले असतात. त्या गोदावरीच्या पात्रात जर तुम्ही गेलात ना, आणि तिकडे जर एखादा का माणूस गेला की एखादे वकील कसे कोर्टात गेल्यावर सगळे तुटून पडतात एका माणसावर, तसे ते पंडित तुटून पडतात. बोल, नारायण नागबली करायचंय, काय करायचंय, हा मंत्र म्हणू, तो मंत्र म्हणू, माणूस गांगरून जातो. आणि त्यांच्या फीसही कमी नाहीत. एक नारायण नागबली हे व्रत जर करायचं असेल 50,000 रुपये घेतात. त्यांच्या 13व्याच्या नंतर अस्थि विसर्जन तिकडे करायला जातात. आपल्या सोपं आहे का नाही? माणूस मेला, जाळला, अस्थि आणल्या, टाकल्या कुठेतरी, त्याच्यावर लावलं झाड, काम भागलं. नाही तर दिला कोणातरी नदी. त्यांना एक तर गंगेला जावं लागतं, नाही तर ब्राह्मणाने हे करावं लागतं. हे सगळंच होत आलंय. म्हणून की त्या ब्राह्मणाला फक्त खाली त्याचे तेवढे श्लोक आले, मंत्र आले की त्याचं काम भागतं. भिक्षूचं तसं आहे का? नाही. भिक्षूला आचरणासहित, म्हणजे भिक्षूला नैतिकही शिक्षा घ्यावी लागते. नैतिकता त्याला त्याची जागृत ठेवावी लागते, नैतिकतेनुसार वागावं लागतं. म्हणून ब्राह्मणामध्ये आणि भिक्षूमध्ये, मी मागे इथंच सांगितलं मला वाटतं विनोदाने, की ब्राह्मण 4थ्या वर्गातला असतो, त्याला फक्त खाली ते संस्कृत मधले श्लोक म्हणायचे, आणि पुढे बसणारे PhD झालेले असतात. हा श्लोक म्हणतो आणि त्याला सांगतो डोळ्याला पाणी लावा, आणि तो म्हणत काय असतो त्या पुढच्याला लाग. तो PhD असला तरी त्याला कळत जरी असलं तरी चुपचाप ऐकायचं असतं. मग तो म्हणतो
समर्पयामी म्हटलं की त्याला पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे डोक्याचा उपयोग करायचा नाही. आता आमच्यामध्ये आपल्यामध्ये तशाच प्रथा झाल्यात. कधी कधी आपण म्हणतो आता खेड्यात गेलं, इथं पण झालं, बऱ्याचशा लोकांना आपल्याला काहीच नाही, वंदना माहिती नाही, काहीच नाही. काय म्हणतात मग पालीमध्ये भंतीजी काय म्हणतात म्हणू देत, मी आपला बसलोय, भंतीजी आपलं बोंबलं निघून जाय, अर्थ कळायचा प्रश्न नाही. म्हणजे त्यांच्यातली प्रथा आपल्यात यायला लागली. म्हणून माझे वडील सांगायचे की एखादा बामणाचा पोरगा नाही शिकला तर मग बामण काय करतो, त्या बामणाच्या पोराच्या जिभीला चटका देतो. मग काय होतं, ते तोत्र होतं म्हणे. म्हणून पुढच्याला कळत नाही संस्कृत बोलतय का असंच बोलतय म्हणून, कारण तोत्र आहे ना. ब्राह्मण कलाकार असतात, तसं तुम्हाला करता येईल का? नाही. आताही आपल्याला पालीमध्ये काय म्हणतात, आणि म्हणून मोडिफिकेशन झालं पाहिजे. आता कधी कधी नाही, आपल्या लोकांना बी काय होतं की आमचे एक भिक्षू होते, आपण जशी मी तुम्हाला इथे पालीमध्ये हे देतो तसे ते मराठीत द्यायची. मी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. लोक म्हणे हे भंतीजील काही येत नाही म्हणे, हे काही बरोबर बोलत नाही म्हणे. कारण तुम्हाला कळो का ना कळो, पण भंतीजीने पालीत म्हटलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला तो भिक्षू कसा वाटतो, हुशार भिक्षू. तो त्याचा अर्थ सांगतो बिचारा, पण तो भिक्षू काही कोणाला आवडला नाही. अर्थ कसा आहे याचा की आम्हाला भिक्षू आणि ब्राह्मण, आज आम्ही आमच्या भिक्षूलाही ब्राह्मण करायला निघालो. म्हणून आम्हाला अर्थ कळो का ना कळो, पानाची पाता वेरमणी, बाई काय म्हणते, पाण्यात पाहता येड्यावानी. तिला पालीचाही अर्थ कळत नाही आणि कशाचाच कळत नाही, ती म्हणते तसं. म्हणून जोपर्यंत आपल्याला आपल्या भाषेतलं कळत नाही, म्हणून भिक्खू आणि ब्राह्मणामध्ये हा फरक आहे. म्हणून त्या धर्मामध्ये कुठलीही चिकित्सा झाली नाही, आणि चिकित्सा न झाल्यामुळे मूर्खपणासारखे सिद्धांत आपल्यावरती दाबल्या गेले, आपल्यावरती लादल्या गेले, आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी ते जशाला तसे स्वीकारले, आणि म्हणून त्याच्यामुळे गुलामी आली. भगवान बुद्धांनी पहिलं बंड केलं आणि भिक्षूला सांगितलं की तुला जे ज्ञान आहे ते लोकांना समजेल त्याच्या भाषेत सांगा. ऍक्च्युली भगवंताच्या वेळेस तिथं कुठली भाषा होती, मागधी म्हणत होते तिला, लिहिण्याची भाषा मागधी होती, परंतु ज्याला बोली भाषा म्हणतात. आजही आपण तुम्हाला नेहमी सांगितलं ना की भाषा, लिपी आणि बोली याच्यामध्ये फरक असतो. भाषा आपली मराठी आहे, परंतु तुम्ही जर मराठवाड्यात गेला तर ती बोली वेगळी आहे, विदर्भात गेला वेगळी आहे, खानदेशात गेला वेगळी आहे, पुण्यात गेला वेगळी. भाषा मराठीच आहे पण बोली वेगवेगळी आहे, त्याचे उच्चार वेगवेगळे आहे, त्याचे संदर्भ वेगवेगळे आहे. तसंच त्या टाईपची भाषा मगधी होती पण बोली पाली होती. भाषा मगधी होती, बोली पाली होती, आणि लिपी धम्मलिपी होती. आताची आपली कशी आहे, आपली लिपी काय आहे, आता देवनागरी आहे, आपली भाषा काय आहे, मराठी आहे, आणि बोली मग कधी विदर्भी आहे, मग मराठवाड्याची आहे, खानदेशची आहे, ह्या प्रकारची होती. आणि म्हणून बुद्धाने त्यावेळेस सांगितलं होतं की त्यावेळेची पाली ही सर्वसामान्याची बोली भाषा होती, आणि म्हणून भगवान बुद्धांनी सगळी त्यांची प्रवचनं हे पालीमध्ये दिले. ऍक्च्युली भाषा मागधी होती पण बोली भाषा काय होती, पाली होती. मगध देशाची भाषा मागधी असं म्हणतात. म्हणून आजही आपल्याला जर धम्म सांगायचं असेल, म्हणून बाबासाहेबांनी इंग्लिशमध्ये ग्रंथ लिहिला, त्याचं ट्रान्सलेशन मराठीत केलं. कारण जर इंग्लिशमध्ये असतं तर याचं तुम्ही कोणीच नसते आले ऐकायला, सांगणारे कमी असते. म्हणून की ज्या बोली भाषेमध्ये धम्म आहे त्या बोली भाषेमध्ये सांगितलं पाहिजे. हे भिक्षूला सांगितलं, परंतु त्यांचा बामन संस्कृत शिवाय कुठलीही याच्यात सांगत नाही, त्यांचे मंत्र हे संस्कृत मध्येच असतात. आजही आपण प्रत्येक कुठलंही जर आपण गाथा घेतली, काय घेतली, तरी भिक्षू तिचा अर्थ सांगतात, कारण भिक्षूवर ते बंधनकारक आहे. भिक्षूनी भ्रमिष्ट होईल असं धम्म कधी सांगायचा नाही. जसं धम्म जसा आहे तसा, आणि काल परत्वे जो बदल होईल तो समजावून सांगणं हे भिक्षूचं काम आहे. पण ब्राह्मणाचं काम ते नाही. ब्राह्मणाचं काम जशाला तसं, त्या धार्मिक, आता ते जशाला तसंही सांगत नाही, ते खूप हुशार आहेत. मागेच तुम्हाला प्रसंग सांगितला होता की त्यांच्या धम्मग्रंथाच्या वरतीही ते कल्पनेने कथा निर्माण करतात. वाल्मिकी रामायणासारखे जवळजवळ 300 रामायण निर्माण झाली. मूळ ग्रंथ त्यांच्यावाला 1000 श्लोकाचा होता महाभारत, आता तो 1,00,000 श्लोकाचा झाला.
कारण काय, त्यांच्या प्रत्येक पिढ्या त्याच्यामध्ये काही ना काही भर टाकतात. आमच्यामध्ये थोडं जरी भिक्षूंनी स्वतःच्या मनाचं सांगितलं, आता मी कधी कधी उदाहरणं देतो, काल्पनिक असतात, काही सत्यावर आधारित असतात. आता काही दिवसांनी जर ही प्रवचनं लोकांनी ऐकली तर काही पिढ्यानंतर येणारा तो सांगेल श्रद्धा रक्षित बक्षिणं हे सांगितलं होतं म्हणजे बुद्धांनी म्हटलेलं असावं. होऊ शकतं ना कन्व्हर्सेशन त्याचं. त्यांनी तसंच केलं. वाल्मिकी रामायण मध्ये लक्ष्मण रेषा आखलेली कुठेच लिहिलेलं नाही. सीतेला सांगितलं ना ते लक्ष्मण जाताना लक्ष्मण रेषा आखतो, याच्या बाहेर तू येऊ नको, बाहेर आलीस तर तो जळून खाक होईल. त्या वाल्मिकी रामायणात कुठेच लिहिलेलं नाही. ह्या ब्राह्मणाने आपण या कथा केल्या, त्या एवढ्या प्रसिद्ध झाल्या, त्या वाल्मिकी रामायणापेक्षा तीच कथा जास्त प्रसिद्ध झाली. म्हणून की ते ब्राह्मण आपल्या मनानेही निर्मिती करतात. तसं भिक्षूला निर्मिती करण्याचा अधिकार आहे का? बुद्धाचं वचन जशाला तसं सांगायचं, तोडमरोड करून सांगायचं नाही. कालबाह्य झालं असेल तरीही सांगायचं की आता हे कालबाह्य आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे असणारी पंचशील युरोपमध्ये काही काही शिलती पाळल्या जात नाही. कारण सुरा मिरय मध्य त्यांचा विस्की किंवा बियर घेणं युरोपमध्ये थंडी आहे आणि म्हणून त्यांचं ते एक अन्न आहे, फूड आहे, म्हणून ते शील तिथे ते घेत नाही. म्हणून काल परत बुद्धांनी जरी परमिशन दिली पण तोडमोड करायला आणि धम्म विकृत करायला नाही सांगितलं. त्यांच्यात विकृती करायला चालते. त्यांचा ब्राह्मण स्वतःच्या यानेच निर्मिती करतो आणि स्वतःच्या याने सगळ्या काही गोष्टी सांगतो. म्हणून ब्राह्मणामध्ये आणि भिक्खूमध्ये हा फरक आहे. भिक्खूची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमविण्याची सवलत आहे, भिक्खूला मात्र तसे करता येत नाही. हा दोहोंमधील भेद लहानसहान नाही. मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचार विचारांना नियंत्रित करते. ती आचार विचारामध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात, कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश करतो. आणि जर मोठा फरक काय असेल याच्यामध्ये, तर भिक्षूला कुठलीही संपत्ती जमा करता येत नाही. का असेल असं की भगवान बुद्धांनी संपत्ती जमवायला गेलं तर मग मात्र नैतिकता हरवल्या जाते. म्हणून आज ब्राह्मण भ्रष्ट का होतो? कुठलाही विधी करायला पैसे का घेतो? तर त्याला संपत्ती संग्रह करण्याचा अधिकार आहे. भिक्षूला तो अधिकार आहे का? नाही. कारण भिक्षूने कितीही मोठी संपत्ती जरी जमवली तर ती नॅचरली संघाकडे जाते. संघाकडे जाते म्हणजेच तिचा उपयोग हा समाजाच्या किंवा समाजाच्याच उपयोगाकरता करता येतो, तो वैयक्तिकरित्या करता येत नाही. म्हणून ब्राह्मण आणि भिक्षू मधला मूलतः फरक आहे की ब्राह्मणाला संपत्ती जमा करता येते, भिक्षूला संपत्ती जमा करण्याचा अधिकार भगवान बुद्धांनी दिलेला नाही. भिक्खू हा संपत्ती रहित असल्याने तो मानसिक व नैतिक दृष्ट्या स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणा आणि सच्चेल याच्या स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही. आणि का संपत्ती जमा करायची नाही, संपत्तीचा अधिकार नाही, म्हणून भिक्षू कधी स्वार्थी होत नाही किंवा संपत्ती करता त्याच्यामध्ये नैतिक अधिपतन होत नाही. आजपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही भिक्षूवरती मला नाही वाटत की त्यांनी कोणाला पैसा करता फसवलंय. काही काही प्रकारे येतात, समजा की कुठेतरी सहलीला घेऊन जातात भिक्षू लोक, ट्रिपी कॅन्सल होत असतील पण त्या छोट्या मोठ्या असतात. पण भिक्षूने कुठेतरी पैसा करता कोणाला लुबाडलंय अशा केस अजून तरी नाहीये. हे करते असतील तर माहिती नाही, माझ्या तरी कानावर नाही. परंतु ब्राह्मण मात्र तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीमध्ये लुबाडतो. तुमच्या बापाला स्वर्गात पाठवण्याकरताही तो पैसे घेतो, परंतु त्याच्याशिवाय बाप काय स्वर्गात जात नाही. कारण माणसाला आंधळ बनवणं किंवा माणसाला देवभोळा बनवणं किंवा माणसाच्या बुद्धीचा उपयोगच न करू देणं हे ब्राह्मणाचं काम. आणि माणसाच्या बुद्धीला चालना देऊन सद्वर्तनावरती माणूस कसा चालेल हे शिकवणं भिक्षूचं काम. याच्यामधला दोघातला हा फरक आहे. आणि म्हणून भिक्खू आणि ब्राह्मण हे दोघे एकसारखे
असूच शकत नाही, हे भगवान बुद्धांनी वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांना तो बांधलेला नाही. आपले नियमन तो आपण स्वतःच करणारा. आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितासंबंधाने बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात. आणि ब्राह्मणामध्ये अजून एक त्रुटी भगवान बुद्धांनी काय बाबासाहेबांनी दाखवून दिली की ब्राह्मण ही एक जात जरी असली तर ब्राह्मण हा कृती करायला स्वतंत्र आहे. म्हणून कोणाच्याही घरी ब्राह्मण जर पूजेला गेला तर त्याची फीस, त्याचे मंत्र, त्याचं बोलणं, त्याचं वागणं या सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या असतात. तसा भिक्षू स्वतंत्र आहे का? नाही. भिक्षू हा भिक्खू महासंघाशी जोडलेला आहे आणि भिक्खू महासंघाने करून दिलेल्या नियमाच्या पलीकडे भिक्षू जाऊ शकत नाही. भिक्षूनी, कारण इथून सुरुवात होते आपल्याला की उपसंपदा घ्यायला पण तुम्हाला भिक्षू संघाची मान्यता घ्यावा लागते. तिकडे घ्यावं लागते का नाही? ब्राह्मणाच्या घरात पोरग आलं, 8 वर्षानंतर त्याची नोंद झाली की तो पुरोहित झाला. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्म लयाला जायचं कारणही ते एक सांगितलं होतं की आपल्यातले भिक्षू मारले की बुद्ध धर्म ऑटोमॅटिक संपतो. कारण पुरोहित म्हणण्यापेक्षा उपाध्याय हा शब्द, पुरोहितापेक्षा उपाध्याय हा शब्द चांगला असतो की शिकवणारच नाही, मार्गदर्शन करणार नाही. तिथे तसं नाही. पोरग 7 वर्षाचं झालं की त्यांचा पुरोहित तयार होतो. म्हणून ब्राह्मणी धर्म नष्ट झाला नाही आणि बौद्ध धर्म लयाला गेला. कारण बौद्ध धर्माचे जे उपाध्याय असतात आणि ते दिसतातही ना. ब्राह्मण ओळखता येईल का तुम्हाला? जास्तीत जास्त शेंडी ठेवतो ना तो. शेंडी ओळखण्याकरता टोपी घातली की काम भागलं त्याच्यावर, शेंडी झाकल्या जाते. भिक्षूचं काय करतात? भिक्षू तो ओळखायला येतो ना. भिक्षूला चारित्र्य संपन्न, कारण आता कधी कधी आपण विचार करतो की का केलं असेल, चिवर का दिलं असेल, काहीतरी कारण असेल की नाही. का चिवर घातल्याने अंगावर घेतल्या तो सात्विक होतो का? कारण वरचं भगवान बुद्धच म्हणतात की वरचं शरीर कितीही स्वच्छ केलं तरी तुम्ही सात्विक होऊ शकत नाही. मग चिवर देण्याचं त्यातलं एक कारण हेही आहे की जसा भिक्खू स्वतःला अनुग्रहित करतो किंवा स्वतःला शिस्त लावतो तर हे चिवर अंगावर असल्यावर त्याला दुसऱ्याची भीती वाटते. मी तुम्हाला माझंच उदाहरण सांगतो की ग्रस्त जीवनामध्ये मी जवळजवळ 5-5 पाकिट सिगरेट ओढायचे, चेन स्मोकर सारखं. आणि जेव्हा मी इथे आलो तेव्हा पहिला प्रश्न तोच होता की माझं सिगरेट सुटेल का. मी दीक्षा तर घेतली पण तू चोरून माझ्या बॅगमध्ये एक पाकिट मी ठेवलेलं होतं. कोण बघते म्हटलं, बाथरूम मध्ये जाऊन ओढायचं. पण तुम्हाला सांगतो की ह्या चिवरामध्ये एवढी ताकद असते आणि एवढी भीती असते, ताकद म्हणण्यापेक्षा भीती असते की मला समाज काय म्हणेल. कारण पहिल्याच दिवशी अंगावर चिवर घेतल्या घेतल्या 50-60 लोकांनी माझ्या पाया पडले. मग केवढं मोठं प्रेशर आलं असेल की जर मला सिगरेट बघताना यांनी पाया पडणाऱ्याने बघितलं तर मारल्याशिवाय सोडतील का? हा तसं नाही. म्हणून तसं चिवर हा एक प्रकारचा धाक आहे. तुमच्यामध्ये ती एक प्रकारची भीती आहे की मी हे अंगावर घेतल्यावर आता मी तसं आचरण केलं पाहिजे. म्हणून आचरण करणाऱ्यालाही तुम्हाला जोपर्यंत धाक निर्माण होत नाही, भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यावर तो सुभद्र बोधीन हातू लागला भिक्षू, कारण का त्याचा धाकच निघून गेला होता. तसं चिवर हे एक प्रकारचा धाक आहे. ब्राह्मणाला जसं काही धाक आहे का? ते आपलं सकाळी पूजा करून येतं आणि रात्री मटण बी खातं, दारू बी पितं. तसं तुम्हाला करता येईल? भिक्षूला करता येते का? नाही. भिक्षूनी मनात जरी आणलं तरी तसं करता येत नाही. कारण भिक्षूला त्याला माहित आहे की हे माझ्या समाजाकरता अहिताचं आहे, तसंच माझ्याही करता अहिताचं आहे. म्हणून नैतिक जबाबदारी ब्राह्मणापेक्षा भिक्षूवरती खूप मोठी आहे. आणि म्हणून समाजाने समजून घेतलं पाहिजे की त्या ब्राह्मणापेक्षा भिक्खूच्या जीवनामध्ये कितीतरी सॅक्रिफॅक्शन आहे, म्हणजे कितीतरी त्याग आहे. आणि ते त्याग भिक्षू का करतो? धाक जरूर असेल पण त्या धाकाच्या नंतरही त्याच्यामध्ये उत्पन्न होणारं ते वैराग्य असतं भिक्षूला. कारण कुठल्याही गोष्टी तुमच्या, परत मी तुम्हाला एखाद्या आपल्या लहान मुलाला सांगा हे करू नको म्हटल्यावर ते हटकून करतं. कारण माणसाच्या मनामध्ये एक उत्सुकता असते. तुम्हाला सांगितलं की ही रूम नाही उघडायची, कोणी नाही गेलं तर तो उघडून बघेलच, नाही सांगतात म्हटल्यावर काय आहे याच्यामध्ये. तसंच असतं आपल्या अंतःकरणाचं की जेव्हा
आम्ही याच्यामध्ये हे करतो ना, आपल्याला सांगितलं जातं की हे नका करू, हे नका करू, तेव्हा अंतर्गत उर्मी एवढी उफाळून येत असते की नेमकं काय. जर केलेलं असेल तर काय नाही, माणसाला माहिती. समजा एखाद्या माणसाने दारू पिलेली आहे आणि त्याला सांगितलं ही वाईट आहे आणि पिलेली, त्याला कळतं हो बरोबर वाईट आहे, बायको बी शिव्या देते, बाकी लोक बी शिव्या देतात, दारू उतरल्यावर आपल्यालाही कळतं काय होतं म्हणून. पण ज्याने पिलीच नाही आणि त्याच्या पुढे जर डबल एकदा तरी म्हणतो बघावं का करू. काही काही गोष्टी ह्या उत्सुकतेपोटी अविकसित कर्म केल्या जातात. तिथेच भिक्खू तुम्हाला धम्म शिकवतो, कारण काही गोष्टीला तुम्हाला उपद्रव होईल अशा या गोष्टी धम्मामध्ये. तसं कुठलंही ब्राह्मणाला बंधन आहे का? नाही, ब्राह्मणाला कुठलंही बंधन नाही. आणि म्हणून ब्राह्मण आणि भिक्षूमध्ये हा मोठा फरक आहे की त्याला संपत्ती जमावता येत नाही, त्याला नैतिकता सांभाळावा लागते. तसं ब्राह्मणाला कुठली नैतिकताही सांभाळावा लागत नाही. चालू आहे नंतर हे आपण बंद झाल्यानंतर बोलूया, चर्चा करूया आपण. ब्राह्मणी जात असले तरी प्रत्येक ब्राह्मणी स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमाने तो बांधलेला नाही. आपले नियमन तो आपण स्वतःच करणारा. आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितासंबंधी बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात. उलट पक्ष भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतःसारखे करीत नसून तो संघाने नियंत्रित असतो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. म्हणून ब्राह्मणाची, मागे तुम्ही पेपरला वाचलं की नाही माहिती नाही, त्या बामणामध्ये भांडणं झाली होती चांगली, नाशिकच्या बामणामध्ये. कारण त्यांच्याकडे तिथं गेलात, तिथे त्यांनी एक संघटना बनवली ब्राह्मणाची. पण युपी मधून काही ब्राह्मण आले तिथे नाशिकमध्ये, आणि मग यांचा नारायण नागबली करायला 15,000चा रेट होता, ते 5,000तच करायला लागले. म्हणून ह्या ब्राह्मणाने जाऊन त्या ब्राह्मणाला ठोकले धरून. पेपरला आली होती ती चांगली केस. म्हणजे त्यांच्याकडे नैतिकता आणि हे असं काहीच नाही, त्यांच्यात कुठलेही नियम नाही. परंतु इथं भिक्षू संघामध्ये भिक्षूने, मी तुम्हाला परवालाच सांगितलं की मी थोडीशी संघावरती टीका केली, मला भंतीजीने लगेच बोलून घेतलं की भिक्षू संघावरती टीका करू नका, कारण संघ करत नाहीये, कुठला तरी इंडिव्हिज्युअल भिक्षू करत असेल. आणि संघ म्हणजे एवढासा संघ नाहीये, भारताचाच नाही, जगाचाच नाही, ब्रह्मांडामध्ये भिक्षू संघ आहे. आणि म्हणून आपण त्याच्यावर टीका करत असताना आपण थोडंसं भान ठेवावं. कारण संघ, बाबासाहेबांनी जेव्हा संघाला शरण जायला नाकारलं तेव्हा चंद्रमनानी बाबासाहेबाला भाषेत खडसावून सांगितलं, नाही तुम्ही चुकीची व्याख्या करताय. आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कुठल्या संघाला शरण जाताय. सुपटिपन्नो भगवतो सावक संघ, म्हणजे कुठल्याही संघाला जाताय का तुम्ही? नाही. जो संघ सन्मार्गावर आरूढ आहे, जो संघ चांगल्या मार्गाने चालतो, संघ नीतीने चालतो, मी त्याला शरण जातो. कारण बाबासाहेबांचं म्हणणंही बरोबर होतं की संघ म्हणजे टोळी, चोराचा बी संघ असू शकतो, मी कसा संघाला शरण जाऊ. आणि म्हणून सावीर चंद्रमुनीने त्यांना ते सांगितलं होतं की नाही, तुम्हाला संघाला, कुठल्या संघाला शरण जायला सांगितलंय तर सुपटिपन्नो भगवतो सावक संघ. म्हणून मला त्या दिवशी भंतीजीने सांगितलं की संघावर टीका एवढी साधी नाहीये, कारण संघ कुठला असू शकतो की जो चांगल्या मार्गावर चालतो तोच संघ असतो. प्रत्येक भिक्षूच्या, 4 भिक्षूच्या संघाला मान्यता जरी असली, पण तो जर सन्मार्गावर नसेल तर त्याला संघही म्हणता येत नाही. कालच आपण भिक्षूची व्याख्या बघितली. तथागत भगवान बुद्धच म्हणतात की ज्याचा चित्तमाल चांगला नाही, ज्याचं आचरण चांगलं नाही, त्याला भिक्षू म्हणण्यात अर्थ नाही. अंगावर नुसतं चिवर घेतलं आणि तो 5 घरची चारिका करतो म्हणजे भिक्षू आहे का? नाही, त्याला भिक्षू म्हणता येत नाही. कारण कालच्या प्रकरणात आपण बघितलं. आणि ह्या प्रकरणामध्ये बाबासाहेबाला का वाटलं की आपण त्याची व्याख्या करावी, कम्पेअर का केलं त्यांनी? ते भिक्षूचे कर्तव्य सांगूनही थांबले असते ना. तपस्व्याची आणि भिक्षूची तुलना करायची बाबासाहेबाला गरज का वाटली, किंवा बुद्धालाही का वाटली? कारण ते तुमच्या डोळ्यापुढे चित्र आलं पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट, आता जर समजा तुम्ही कॉलेजमध्ये शिकायला गेला तर तुम्हाला फॅकल्टी निवडायला सांगाल तर आर्ट घ्यायचंय, कॉमर्स घ्यायचंय, सायन्स घ्यायचंय, काय घ्यायचं, तुमच्या पुढे ऑप्शन दिला जातो की नाही? काय असतं मग तुमच्या डोक्यात? 2-3 गोष्टी असतात ना, की नाही बाबा मला इंग्लिश नाही जमत म्हणून मी काही सायन्स बीच्या भानगडीत पडत नाही. एखाद्याच्या डोक्यात असं असेल की मला बँकेचाच मॅनेजर व्हायचं म्हणून कॉमर्स घेतो.
एखाद्याला वाटतं नाही डॉक्टर इंजिनियरच व्हायचं, मग डॉक्टर इंजिनियर सायन्स घेतल्याशिवाय होताच येत नाही. हीच गोष्ट भगवान बुद्धाला आणि बाबासाहेबाला सांगायची होती की तुम्ही आंधळ्यापणाने कुठल्याही धम्माचे फॉलोअर होता कामा नये. तुमच्या पुढे आम्ही कम्पॅरिझन ठेवलंय की तपस्वी असा असतो, ब्राह्मण असा असतो, पादरी असा असतो, मुल्ला मौलवी असा असतो आणि त्यामध्ये भिक्खू असा असतो. मग तुम्ही चॉईस करा तुम्हाला काय निवडायचं. आणि मग जबाबदारी भिक्षूवरती तेवढी मोठी येते की जेव्हा मी धम्माचा उपाध्याय, कारण तुम्हाला उदाहरण सांगतो की बाबासाहेबांनी येवला मुक्कामी, आता काहीतरी तुमच्या चर्चा चालल्या होत्या तुम्हाला येवल्याला जायचंय, येवला मुक्कामी बाबासाहेबांनी जेव्हा प्रतिज्ञा केली होती की मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं, परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही हे माझ्या हातात आहे. आणि जगामध्ये भूकंप झाल्यासारखं झालं, कारण बोधिसत्व होते, साधी गोष्ट नाही. आता तुम्ही मी एखादी प्रतिज्ञा केली तर आपल्याकडे कोणी डोकूनही पाहणार नाही, पण ती बाबासाहेबांनी केली होती आणि पुऱ्या जगामध्ये कंप झाल्यासारखा झाला. आणि जगातून धर्माचे धम्मगुरू बाबासाहेबांकडे यायला लागले, कारण प्रत्येकाला वाटलं, कारण बाबासाहेबांनी तेव्हा डिक्लेअर नव्हतं केलं ना मी कुठला धम्म घेणार आहे किंवा धर्म घेणार आहे म्हणून. त्यांनी फक्त एवढं सांगितलं मी या धर्मात मारणार नाही, काही झालं तरी चालेल पण ह्या धर्मात मात्र मी मरणार नाही. आणि म्हणून सगळ्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि सगळे लोक बाबासाहेबाकडे यायचे. फार यहुदी आले, पंजाबी आले, गुजरात तुमचे मुसलमान आले, सगळे आले. आणि नेमकी भानगड व्हायची काय की ज्यावेळेस ख्रिश्चन त्यांच्याकडे येऊन म्हणायचे की बाबासाहेब तुम्ही ख्रिश्चन व्हा, बाबासाहेब शांतपणाने ऐकायचे, ते सांगायला जायचे आणि त्या धर्मगुरूंनी न वाचलेला ग्रंथ बाबासाहेब त्याला सांगायचे हा वाचलाय का, आणि तो धर्मगुरू चाट व्हायचा की मी धर्मगुरू आहे आणि तो जो ग्रंथ बाबासाहेब सांगतात त्याला मी अजून कधी पाहिलंही नाही. आणि म्हणून मग बाबासाहेबाच्या पुढे यायला लोक घाबरायला लागले, कारण कुणालाही उल्लू बनवणं साधी गोष्ट आहे पण बाबासाहेबाला बनवता येईल का नाही. आणि म्हणून नंतर बाबासाहेबाकडे येणं लोकांनी थांबवलं, कारण एवढे प्रगांड पंडित होते त्यांनी की सगळ्या धर्माचा अभ्यास केला होता. आणि नुसता वाचून केला होता का नाही, कारण त्यांनी त्या धर्माची सगळी तत्व आणि त्याच्यावरची फिलॉसॉफी आणि त्याच्यावरचे फायदे आणि तोटे, त्याचे झालेले नुकसान, बाबासाहेबांनी एवढी चिकित्सा केलेली आहे की मुस्लिम धर्मावरची चिकित्सा करताना ते फार मोहम्मद पैगंबरापर्यंत गेले आणि त्यातल्या त्रुटी काढल्या त्यांनी. आणि ह्या धर्मामध्ये, तुमच्या धर्मामध्ये माझ्या लोकाला घेऊन आल्यानंतर तुमच्यात मी समाविष्ट झालो तरी तुम्ही आम्हाला समावून घेणार नाहीत, कारण माझा एक गट बाजूलाच राहील, हे सदोहरण ते त्यांना पटवून देत होते. आणि मग त्यानुसार भगवान बुद्धाच्या काळामध्ये भिक्षू तसा तयार केला जात होता की तुला तुझ्याकडे बघूनच लोक की झाले पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिवराचनेचं कारणही तेच आहे. कालचंच उदाहरण दिलं आपण की सारीपुत्त त्या अश्वजित भंतेजीला नुसती चारिका करताना प्रभावित झाले. विचार करा बरं तुम्ही, चालताना प्रभावित होणं माणसावर, एखादा माणूस चालतोय आणि त्याच्यावरती प्रभावित होणं म्हणजे त्याची चाल कशी असेल, त्याचं बोलणं कसं असेल. आणि नवीनच भिक्षू झाले होते ते अश्वजित, पंचवर्गीय भिक्षू मधले आहेत ते. तसं जर की ह्या भिक्षूला एवढं प्रशिक्षित केल्या जातं, एवढ्या तपवल्या जातं त्याला की त्याच्यामध्ये कुठलाही दोष दिसता कामा नये. आणि म्हणून भगवान बुद्धांनी की भिक्खू आणि ब्राह्मण याच्यामधले हे भेदान, हे प्रकरण का दिली, आपल्या पुढे का मांडली बाबासाहेबांनी, की तुम्हालाही लक्षात आलं पाहिजे. आता मी त्या दिवशी तुम्हाला साधी उदाहरणं दिली, कधी कधी तुम्हाला ती हास्यास्पद वाटत असतील, पण मी जरी म्हटलं तुम्हाला की महात्मा गांधीवरचा पिक्चर बाबासाहेबाशिवाय पूर्ण कसा झाला आणि पिकेनी फक्त खाली भिक्खू याच्यातच बसवलेला का दाखवला, साधी गोष्ट वाटते तुम्हाला, परंतु जर विचार केला तर खूप मोठी गहन आहे. कारण ह्या धम्मावर टीकाच करता नाही आली. त्याला पिकेनी मुसलमानावरती टीका केली त्या पिक्चर मध्ये, तुम्ही जर व्यवस्थित बघितला असेल तो. ख्रिश्चनाच्या पुढे तो दारू घेऊन गेला, मुसलमानाच्या बायकोला तर विधवा करून टाकलं त्याने. त्याच्यामध्ये प्रश्नच विचारला त्याने, ते काळे घातल्यावर तुमचे नवरे मेले का म्हणे. पिके पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल त्याच्यात तो विचारतो तुम्हाला आदमी मर गया क्या. त्यातलं व्यंग दाखवलं त्याने की हिंदू धर्मामध्ये बाईनी सफेद साडी घातली की तिचा नवरा मेला हे गृहीत धरायचं, पण मुसलमानामध्ये याच्यामध्ये विधवा असते,
मुसलमानामध्ये ती ख्रिश्चनाच्या बाई लग्नात सफेद घालते म्हणून तर तिला सांगतो तुझा नवरा मेला का. कधी म्हणते नाही मेल्यावर काळा घालतात म्हणून त्या मुसलमानाला सांगतो तुझा नवरा मेला. सगळ्यावर टीका केली, परंतु त्याला तुमच्या धम्मावरती टीका करता नाही आली. त्यांनी फक्त कारण तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं असतं म्हणून असाच भिक्षू गाडीत बसवलेला दाखवला, त्याच्या बाजूला तो पेके जाऊन बसला आणि उठून पळून गेला. कारण सांगण्याचा उद्देश असा आहे की धर्म निवडताना बाबासाहेबांनी किती दक्षता घेतली आणि निस्ता तुमच्या पुढे असाच धम्म टाकून दिला का. कारण तो तुम्हाला धम्म का दिला त्याच्याकरता हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामधला अर्थ आपल्याला कळला पाहिजे. त्या म्हणून त्यांनी कम्पेअर केलं की बामणामध्ये आणि याच्यामध्ये भिक्षूमध्ये काय फरक आहे. आता आपल्यामध्ये होत असेल भिक्षू म्हणे, पण मी परत तुम्हाला ते सांगितलं ना की जसं दुकानात जाताना कोणाला ऑब्जेक्शन वाटतं भिक्षूने नाही जाऊ दुकानात, व्यवहार आता नाही जाऊ तर मग कराय काय, तर दोन म्हाताऱ्या भिक्षूला मरू देऊ का. त्यांना संध्याकाळच्या वेळेला चहा तर पाजलाच पाहिजे की नाही. वय झालेलं आहे, डॉक्टर सांगतात की कुपोषित नाही झाले पाहिजे. कारण एका 80-82 वर्षाच्या नंतर त्यांच्या जेवणाची खाण्याची आणि त्यांच्या पत्त्याची सगळी व्यवस्था व्यवस्थित पाहिली पाहिजे. हा सृष्टीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. विकाल भोजन हा जरी अध्यात्म असेल पण त्या दोन भिक्षूला त्या वेळेला दिलं पाहिजे. त्यांना जर नाही दिलं तर ते कुपोषित होतील. कारण आता त्यांची आतली सिस्टम पोटभर जेवण्याची नाही. विकाल भोजन म्हणजे आपल्यासारखा एक टाइम पोटभर जेवला तरी तो राहू शकतो, पण त्या वयामध्ये त्या भिक्षूला एकदम पोटभर दिलं तरी अजीर्ण होऊन मरतील आणि नाही दिलं तरी कुपोषित होऊन मरतील. म्हणून मग धम्माचे जरी नियम असतील तर ते काल परत्वे कसे बदलले पाहिजे. आणि म्हणून समाजाचाही बघण्याचा दृष्टिकोन आणि प्रशिक्षणाचाही दृष्टिकोन तिथे सांगितलं की भिक्षूला त्या लेवलने झालं पाहिजे. आणि ब्राह्मण आणि भिक्षू याच्यामधले ते फरक आहेत. ब्राह्मण बदलायला तयार नाही, म्हणून इथे बाबासाहेब सांगतात की जशी भिक्खू महासंघाची एक संघटना आहे आणि ती परिवर्तन चाहते. भिक्षूच्या परिषदा का भरतात तेही नियम ठरवतात. तुमच्या माहिती करता सांगतो की आता कारण आपले ज्ञानरक्षित भिक्खू महासंघाचे जनरल सेक्रेटरी आहेत महाराष्ट्राचे. आता त्यांनी ते ठराव केले की आता महाराष्ट्राच्या भिक्षूचं चिवर आणि भिक्षापात्र साधारणतः कलर एकच असावा. नाही तर कधी कधी काय होते, कोणाचं भिक्षापात्र एवढं आहे, कोणाचं एवढंच आहे, कोणी कोणी भिक्षापात्रच ठेवत नाही. चिवरही कोणी कोणी इटकरी घालतो, तर कोणी असाच घालतो तसाच घालतो, म्हणजे फॅशनेबल यायला लागलं. आता त्याच्या ठराव ते घेणार आहे की किमान महाराष्ट्राच्या भिक्षू संघाचं चिवर आणि भिक्षा पात्र एक सारखं असावं, की कुठेही नाव ठेवायला जागा येईल. आणि बरेच बनवलेत त्यांनी बऱ्याचशा त्याच्यामध्ये की भिक्षू कसा असावा, भिक्षूनी महाराष्ट्रभर भेटताना काय नियम असावे. म्हणजे भिक्षू संघ ह्या सुधारणा करायला तयार असतो. कारण भिक्षू संघामध्ये बुद्धाच्या काळापासून ह्या गोष्टी चालत आल्या आहेत. तशी ब्राह्मणाची अशी कुठली संघटना नाही, त्यांची जात आहे, पण त्या जातीमध्येही असे नियम नाही आहेत. कारण त्याला ब्राह्मण स्वतंत्र आहे, आपल्या मनानेच तो ठरवत असतो. आणि म्हणून भिक्खू आणि ब्राह्मण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. दुसरं प्रकरण आहे भिक्खू आणि उपासक. धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यात विशेष भेद करण्यात आला आहे. भिक्खू हा ब्रह्मचार्याला बांधलेला आहे, ही गोष्ट उपासकाची नाही. त्याला लग्न करता येते. भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही. याच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते. आता इथं आपण आताच मी तुम्हाला जसं उदाहरण सांगितलं की भिक्षू आणि उपासक. आता आपली भानगड काय झाली की आपण आपल्या धर्माला बी एक लिमिटेड केलं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की धर्म ही लिमिटेड गोष्ट नाही. धर्म लिमिटेड होऊ शकतो पण धम्म ही लिमिटेड गोष्ट नाही. कारण धम्मामध्ये आचरण सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि म्हणून जर तुमच्या धम्माच्या आचरणानुसार तुम्हाला जर काय केलं की उपासाला का पंचशील पाळायला सांगितलंय, जर पंचशील मातंगाने पाळलं तर तुम्ही काय त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार का तुम्ही म्हणसाल नाही 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 हे आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे, तू काही पाळायचं नाही, तू खरं बोललास तर बघ तू उद्यापासून सगळं खोटंच बोलत राहायचं. ही आपली मोनोपॉली होऊ शकते का. म्हणून धम्म हा आणि अडचण आपली अशी झाली की काय झालं की आपण बाबासाहेब बी लिमिटेड करून ठेवले आणि भगवान बुद्धही लिमिटेड केले. बाबासाहेबाची अडचण काय करून ठेवली आपण की बाबासाहेबांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही ऐकलंच नाही.
आणि म्हणून आजही त्यांची हिंमत का झाली की दलिताचे कैवारी बाबासाहेब म्हटले. ऍक्च्युली बाबासाहेब दलिताचेच कैवारी आहेत का? ह्या भारतावरती कोणी नसेल केवढे उपकार बाबासाहेबाचे आहेत, परंतु आमच्या कृतीमुळे, कारण आम्हीही आमचा बाबासाहेब म्हटला आणि आमच्या भावना एवढ्या टोकदार आपण करून ठेवल्या की बाबासाहेबाची चिकित्साच आपण होऊ दिली नाही. आणि मग त्यांनाही तेच हवं होतं की एकदा का तुम्ही बाबासाहेबाला देव केलं तर मग पुढच्या सगळ्या चिकित्सा संपतात. आणि म्हणून महाराणी बाबासाहेब जे डोक्यात घेतला आणि देवाऱ्यात बसवला तर त्याला मांगवाड्यातही जाऊ दिलं नाही आणि चांभारवाड्यातही जाऊ दिलं नाही. आणि त्याच्यामुळं नुकसान एवढं मोठं झालं की बाबासाहेबाच्या संकल्पनेतला धम्म कधी उभा राहूच शकला नाही. एक सुकुमार कांबळे म्हणून आहेत, मातंग समाजाचे आहेत, तुम्ही जर कधी ऐकलं तर चांगलं प्रवचन देतात, की मला वाटतं चांगलं भाषणही करतात. दोन्ही बाजूने कथा असतात. त्यांनी सांगितलं की मी बुद्ध झालो, जातीने मातंग, आणि म्हणून मला वाटलं होतं की पूर्वाश्रमीच्या महारातला कोणीतरी मला मुलगी दे. आता खरंच महार देतो का त्याला पोरगी? एवढा मोठा इंजिनियर होय ना म्हणे बाबा, पण मागते मागच म्हणे, तू कशाला तुला पोरगी दे? आता प्राध्यापक आहे चांगला, बरं काही दिसायला एवढा वेळा नाही, आपल्या तर सगळे काळेच आहेत ना, एखादा गोरा पान दिसतो, बाकी सगळे काळेच आहेत आपल्यातही. पण त्याला महाराणी काही पोरगी दिली नाही. त्याचं ऑब्जेक्शन खरं होतं, पण त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेल की तू महाराणी द्यावी यापेक्षा करतोच कशाला? तुझी कृतीच अशी असावी की तो महार तुला वाळला पाहिजे. कारण ज्या वेळेस तुझी ती अपेक्षा होती की मला त्यातली हवी, तेव्हा तिथे तुझी कृती ती व्यवस्थित नाहीये. तुझ्यामधली ती हे आली पाहिजे की त्यांनी आपणहून दिली पाहिजे. कारण आजचे लव्ह मॅरेज होतं, बाबासाहेबांनी लव्ह मॅरेजच्या विरोधात कधीच भूमिका नाही घेतली. बाबासाहेबांनी सांगितलं जर तुम्हाला जाती संपवायच्या असतील तर मात्र तुम्हाला जातीच्या अंतर्गत राहून किंवा जातीच्या बाहेर जाऊन लग्न करावं लागतील. जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत जाती होणार नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, आपल्या महारामध्ये जवळजवळ 12 जाती होत्या. जर तुम्ही नागपूर साईडला गेले की तिकडे आंधवन आणि बावणे म्हणतात. मराठवाड्यामध्ये मला वाटतं तिळवण, सोमस आणि असा प्रकार आहे. कोकणात गेले तर सोमस आहे. परंतु जेव्हापासून दीक्षा घेतली आता बरेचसे सगळे मिक्सअप होतात. आता एवढंच विचारतात बुद्ध आहेत ना, होऊ देत काहीतरी. काही काही कर्मठ आहेत अजूनही, ते म्हणतात नका नका त्या आंधवानाची पोरगी करायची नाही, बावण्यांची सोमसाला द्यायची नाही. अजूनही आहे डोक्यात पुढं काही काही आहे. जोपर्यंत आपल्यातले जात नाही तोपर्यंत तुम्ही बुद्ध तिथे कसा घेऊन जाणार? आज तुम्हाला सांगतो की बुद्ध किती ठिकाणी आहे. भटक्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, तुम्हाला माहित आहे का? रेसकोर्स वरची घेतली, मला वाटतं आता 10-12 वर्ष झाले. काय त्याचं नाव ते आहे ना कोणता तो भटक्याचा नेता, माने माने, त्यांनी घेतलेली. किती लोकांना माहिती आहे तुम्हाला ते बुद्ध आहेत म्हणून? त्यांनी फक्त नावापुरती घेतली, त्या मानेलाही करायचं नावापुरती घेतली. अजूनही नंदीबाईला वाले पारदे येते, तेव्हा दीक्षा तर घेतली. पण त्यावेळेस आपली जबाबदारी काय होती ती आपण नाही घेतली. आमच्या भिक्षूचीही होती. ठीक आहे, मानेने नाटक करून घेतली होती, तर आम्ही पारधी पाड्यावर जायला पाहिजे होतं ना. बुद्ध सांगायला तिथे आम्ही जायला पाहिजे होतं, पण आम्ही महाराजच भाकरी खात बसलो. आम्हीही तुमचेच भोजनदान स्वीकारत बसलो. म्हणूनही आजही आम्ही चारिका करायला मातंगाचं घर शोधलं पाहिजे. एक वेळाच एका याची कथा सांगितली होती मी तुम्हाला की जेव्हा भिक्षू त्याच्या दारामध्ये चारिका करायला जातो तो भिक्षूचा तिरस्कार करत असतो. घरात ताकीद दिलेली असते त्याने की भिक्षूला खबरदार जर चारिका दिली तर. आणि 5-6 वर्ष आपला या भिक्षूचाही परिपाठ असतो, त्याच्या दारात जाऊन उभा राहतो, पुढे जातो. नंतर एक दिवस ती बाई दरवाजा उघडते आणि त्याला सांगते अरे बाबा तो घरी नाही, कशाला इथे दारात उभा राहिला, तो आला तर तुला शिव्या देईल, पुढे जा. भिक्षू पुढे जातो, तेवढा तो पुढून येतो. त्याला विचारतो अरे माझ्या घरी भिक्षा भेटली का? भिक्षू सांगतो हा भेटली. आता त्या बाईने त्याला सांगितलेलं असतं की माझा नवरा तुझा तिरस्कार करतो, तुला भिक्षा नाही देणार, कशाला आमच्या दारात बार बार उभा राहतो? आणि तोच विचारतो तेव्हा भिक्षू म्हणतो भेटली. त्याला राग येतो ना की भिक्षू खोटं बोलत नाही म्हणतात. आणि तो घरी जातो, घरी विचारतो बायकोला, ती म्हणजे नाही नाही मी कशाला त्याला भिक्षा वाढू, तुम्ही ताकीद दिलेली मला. तो बुद्धाकडे जातो
आणि बुद्धाला सांगतो तू हेच शिकवतो का म्हणे तुझ्या भिक्षूला. बुद्ध म्हणतात काय झालं, तर तो शोधतो. आता सगळ्याचे केस काढलेले तर भिक्षू जवळ सगळे सारखेच दिसतात ना. शोधून सांगतो ना, म्हणतो हा हा भिक्षू खोटा बोलला काय. तर म्हणे हा म्हणे माझ्या घरी भिक्षा मिळाली. बुद्ध त्याला विचारतात की काय खरं तू. नाही म्हणे खोटं नाही बोललो. म्हणे तुला भिक्षा, हा म्हणे भिक्षा मिळाली मला. कशी मिळाली म्हणे. म्हणे 6 वर्ष झाले मी याच्या दारात गेलो, कोणी काहीच बोलत नव्हतं. आज याच्या बायकोन कमी कमी शिव्या तर दिल्या मला, त्या घेतल्या मी ना आलो म्हणे. सांगण्याचा उद्देश असा असतो की आजचे भिक्षू त्या लेवलला जायला तयार आहेत का. कारण आम्ही चारी काय कुठे करतो. आजही आम्ही विहारातून जायचं पण कधी कधी चारिकाला जाताना बघतो आम्ही, हा ती गल्ली जवळजवळ पूर्ण आपल्या लोकांची आहे. मग शक्यतो चारिका करताना आम्ही त्या मस्क्याईच्या गल्लीमध्ये किंवा त्याच्या पाठीमागच्या गल्लीमध्ये, कारण आम्हाला माहिती आहे तिथे चारिका, कारण आम्हालाही आमची सहनशीलता दवडायची नाहीये. 4 दिवस उपाशी राहून बघा ना, 5 घरं मागायला सांगितले, जा मागाच्या घरी मागा. 6व्या दिवशी तर ते बघतील त्यांना की भिक्षू येतो. दुसऱ्यासारखा काही अल्लक निरंजन किंवा भिक्षान देई असं काही म्हणत नाही. दारात उभा राहतो, नाही दिला तर आपला चुपचाप जातो. ती ऑब्झर्व करेल की 5च घराच्या दारात उभा राहतो, निघून जातो. एखाद्याला तर वाटेल की हा निघून गेलाय तर मग तिकडे जाऊन काय स्वयंपाक बनवून खातो की नाही खातो. जसं मी तुम्हाला सुभद्रभोवतीची कथा सांगितली, त्याने की 12 मिनिट झाले म्हणून त्यांनी भोजन परत पाठवलं म्हणून पण दुसरं भोजन खाल्लं नाही त्यांनी. त्या दिवशी उपाशी राहिले. असं करा ना, नाही करत आम्ही ते. म्हणून प्रत्येक जण आपापली जबाबदारी नाकारायला लागले. इथे भिक्षूचा आणि त्याचा तो फरक आहे. म्हणजे भिक्षू ही जबाबदारी आहे. म्हणून बाबासाहेब आम्ही आमच्या कोंडाळ्यात बांधले. आम्ही बाबासाहेब मांगवाड्यात आपणहून न्यायला पाहिजे होती, ते आम्ही नेले नाही. मग त्यांना काय केलं, म्हणून त्यांना असूया आली. आणि म्हणून बाबासाहेब एवढ्या हिमालयाच्या उंचीला त्यांना अण्णा भाऊ साठे सारखं एक प्रतिबिंब उभं करावं लागलं. एका हिमालयाला एका टेकडीची उपमा होऊ शकेल का. अण्णाभाऊ साठेला मला कमी नाही लेखायचं. कधी शाळेत न गेलेला माणूस खूप मोठा आहे तो. साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठेला तोड नाहीये. पण अण्णाभाऊ साठे महापुरुष होऊ शकतात का, नाही होऊ शकत. बोधिसत्व होऊ शकतात का, नाही. पण पॅरलल का उभं केलं मातंगाने, कारण तुम्ही बाबासाहेब तुमच्याजवळ कोंडून ठेवला. तुम्ही बाबासाहेब त्यांना देऊ दिला नाही. जेवढा हिस्सा बाबासाहेबांचा त्यांना मिळायला पाहिजे होता तेवढा तुम्ही त्यांना मिळू नाही दिला. आणि म्हणून धम्माची भानगड आपली तीच झाली. धम्माच्या भानगडीला आणि म्हणून प्रशिक्षित भिक्षू नसल्यामुळे, कारण त्यावेळेच्याही चारिका करताना भगवान बुद्धांनी आश्रमामध्ये तुझ्या चित्तात जर जिथे उत्पन्न झालं तिथे जा आणि तिथलेच घर माग. त्याने असं पर्टिक्युलर नव्हतं सांगितलं की इथे जा आणि तिथे जा म्हणून. आणि म्हणून आजच्या आमच्या सगळ्याच पद्धती बदलल्या आणि त्या पद्धती यायला पाहिजे. आणि म्हणून भिक्खू आणि ब्राह्मण याच्यामधला भेद झाला. आता आपण बघतो उपासक आणि भिक्खू याच्यामध्ये काय फरक आहे. भिक्खूमध्ये आणि उपासकामध्ये आता आपण कॉम्पिटिशन करतो त्याच्यामध्ये. हे मागे तुम्हाला सांगितलं की उपोषण हे भिक्षू करता होतं. त्यावेळेस भिक्षूने उपोषण करायचं म्हणजे आपल्या गुन्ह्याच्या कबुल्या द्यायच्यात. मग त्याच्यात चेंजेस होत 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 आले. आता आपण उपासकही उपोषण पाळतात. त्या उपोषणाला की जसा भिक्षू दसशील पाळतो, भिक्षू म्हटल्यापेक्षा सामने दसशील पाळतो, तर त्याच्या कॉम्पिटिशनला उपासकाने अष्टशील पाळायचे. अष्टशील पाळताना भिक्षू आणि उपासक एक होईल का मग. आणि म्हणून इथे बाबासाहेबांची संकल्पना होती की भिक्षू असा असावा की उपासकाला त्याच्या पावलावर पाऊल देऊन मागे जाण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. ही बाबासाहेबांची संकल्पना होती. बाबासाहेबाचीच काय, बुद्धालाही तेच करायचं होतं की बुद्धालाही भिक्षूकडे बघून उपासक, कारण बुद्धालाही माहिती होतं की सगळेच लोक एकदम सदाचारी होतील का, दुनिया शक्यच नाही ना. सगळे सदाचारी झाले असते तर कुठल्याच धर्माची गरजच नसती पडली ना. सगळ्यांना माहिती आहे की माणूस हा वेगवेगळ्या माइंडसेटमध्ये असतो, वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये असतो. आणि म्हणून त्या वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये जेवढं जेवढं तुम्हाला सदाचाराचं शिक्षण देता येईल ते भिक्षूवरती अवलंबून आहे. आणि म्हणून भिक्षू आणि उपासकामधली तुलना करताना की भगवान बुद्धांनी भिक्षूला एवढं परफेक्ट व्हायला सांगितलं की उपासकामध्ये तुमच्या प्रती चालण्याची जी प्रेरणा आहे तर भिक्षूच्या मागून चालण्याची प्रेरणा उपासकाला मिळाली पाहिजे.
किंवा तेवढा आदर त्यांना वाटला पाहिजे. आणि म्हणून उपासक आणि भिक्खू हे प्रकरण आज आपण बघूया. भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही, उपासकाला ती ठेवता येते. भिक्खूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे, उपासकाला तसा निर्बंध नाही. पंचशिलाचे नियम दोघांनाही पाळायचे असतात, परंतु भिक्षाला ते प्रज्ञारूप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो. उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगे नियम या स्वरूपाचे असतात. पंचशिलाचे परिपालन हे भिक्खूच्या बाबतीत सक्तीचे असते, उपासकाच्या बाबतीत ते त्याच्यावर इच्छेवर अवलंबून असते. भगवंतांनी असा भेद का केला असावा? काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय ते असा भेद करणार नाहीत. भगवंतांनी त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते. काही असे तरी ते कारण जाणणे आवश्यक आहे. आपल्या धम्माच्या सहाय्याने ही लोकी सदाचाराचे राज्य स्थापन करावे असा भगवंताचा उद्देश होता, यात संशय नाही. म्हणूनच तर भगवंतांनी आपला धम्म भिक्खू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना शिकवला. परंतु भगवंतांना माहीत होते की सामान्य माणसाला केवळ धम्म शिकवल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. आदर्श हा व्यवहार असला पाहिजे. एवढेच नव्हे तर तो व्यवहार कसा आहे हे उदाहरणाने पटवले पाहिजे. तेव्हाच लोक त्यांच्यासाठी झटतात आणि तो कोचीत उतरवण्याचा प्रयत्न करतात. ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे पटवण्यासाठी या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्यापुढे ठेवणे आवश्यक होते. भगवान बुद्धांनी भगवंताच्या काळामध्ये की फक्त भिक्षूलाच धम्म सांगितला का? कारण अर्धा धम्म जर तुम्ही बघितले की आपण बघितलं सगळी सूक्त ही जवळजवळ येणाऱ्या उपासकालाच सांगितलेली आहे. की जोही उपासक विहारामध्ये गेला आणि भगवान बुद्धाला प्रश्न विचारला तर त्यांनी ते धम्म त्यांनाही सांगितलं. परंतु भगवान बुद्धांनी विशेष धम्म कोणाला सांगितलाय तर भिक्खूला सांगितला. कारण भिक्खूला प्रत्येक वर्षावासामध्ये भिक्खूला प्रशिक्षित केलं. कारण याच्या पाठीमागचा भगवान बुद्धाचा उद्देशच तो होता. कारण गृहस्थी जीवनामध्ये कितीही धम्म सांगितला तरी आचरणाने तो परिपूर्ण होणार नाही. मग तो परिपूर्ण होण्याकरता की एक प्रशिक्षित भिक्खू असावा. कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये एवढे आंदोलित झाले होते लोक की भगवान बुद्धाचा एवढा प्रभाव पडला होता. कारण त्यावेळेचे राजपुत्र होऊ लागले ना भिक्षू. आणि मग भगवान बुद्धाला विचार पडला की जर एवढे लोक आंदोलित आहेत तर मग मी एकटा धम्म सांगू शकेल का सर्वांना? आणि म्हणून भिक्खूची निर्मिती ही धम्म सांगण्याकरताच आहे. भिक्खूची निर्मिती स्वतःच उत्थानाबरोबर समाजाचंही उत्थान करणं याच्याकरता भिक्खूची निर्मिती झालेली आहे. आणि भिक्खू आणि उपासक याच्यामध्ये हा फरक आहे की भगवान बुद्धांनी भिक्खूला प्रशिक्षित कशा करता केलं की जशी उपासकाला व्यवहारात मध्ये लग्न करण्याची परमिशन आहे, संपत्ती जमा करण्याची परमिशन आहे, वागण्याची जमा, त्याला पंचशील दिलं. भिक्खूलाही पंचशील आहे पण भिक्खूला त्याच्याही पुढे अजून शील दिली. कारण तो समाजामधला उपासक कधी ना कधीतरी तो थकू शकतो. कारण तो धम्म वाढवू नाही शकणार, तो स्वतःच्याच आचरणाकरता उपयोगात करेल. म्हणून आजही उपासकाच्या राटगाडग्यामध्ये आपण कितीही सांगितलं एखादा सुट्टीचा दिवस आपण धम्म करता देऊ शकेल. आजही समजा की तुम्हाला मोकळा वेळ आहे म्हणून आपण विहारात जाऊ शकतो. परंतु पर्टिक्युलरली धम्माचं काम करा म्हटल्यावर तुमच्याच्याने शक्य आहे का? करणारच नाही ना. मग प्रपंच करायचा सगळेच भिक्खू झालेले चालतील का? म्हणून भिक्खूला प्रशिक्षित करून त्यांनी समाजाला दीक्षित करावं, शिक्षित करावं हा उद्देश होता. म्हणून भिक्खूचा अर्थ तोच आहे की आपल्या स्वतःची सुधारणा करता करता त्यांनी समाजाची सुधारणा करावी. म्हणून भिक्खू आणि उपासकामध्ये हा फरक आहे की भिक्खू हा एक वाटाड्या आहे, मार्ग दाखवणारा आहे, तर त्याच्या मागे आचरण करणारा हा उपासक आहे. म्हणून धम्म मार्गावर चालणारा भिक्खू हा स्वयंप्रकाशित होण्याकरता भगवान बुद्धाने त्याला ट्रेन केलं. म्हणून बुद्ध भक्षू आणि उपासकामध्ये हे फरक आहे की भिक्षूला स्वतःचा प्रपंच करता येत नाही, स्वतःचा संपत्तीचा साठा करता येत नाही, मात्र उपासकाला तो करता येतो. हा भिक्खू आणि उपासकामधला फरक आहे. आपण हे प्रकरण इथं संपवू, बाकी उद्याला बघू.